नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे गावचा ट्रेडर यूट्यूब चॅनलमध्ये. माझं नाव आहे कृष्णा आणि आपण आज बघणार आहोत टाइप्स ऑफ ट्रेडिंग. म्हणजे ट्रेडिंगचे कुठले कुठले टाइप्स आहेत, म्हणजे कुठले कुठले प्रकार आहेत आणि तुमच्यासाठी कुठली बेस्ट असणार आहे, हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून पूर्ण माहिती तुम्हाला भेटून जाईल. तर सर्वात पहिलं बघू आपण पोझिशनल ट्रेडिंग. पोझिशनल ट्रेडिंग म्हणजे तुम्ही एखादा शेअर्स आहे जो घेतलेला आहे, ते काही महिने ते काही वर्षापर्यंत त्याला होल्ड करताय, म्हणजे तुमच्या जवळच ठेवताय. समजा मी आज शेअर्स घेतला आणि काही महिने ते काही वर्षापर्यंत मी त्याला माझ्यापाशीच ठेवला, म्हणजे मी त्याला घेतला तर आहे पण विकला नाहीये. तर त्या ह्याच्यामध्ये पोझिशनल ट्रेडिंग होते. ह्याच्यामध्ये कसे लॉंग टर्मसाठी, म्हणजे काही कालावधीसाठी आपण एखादा शेअर घेऊन ठेवतो. आता एक्झाम्पलसाठी आपण एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो, की एक शेअर्स आहे जो मी 100 ला घेतलाय आणि काही वर्षानंतर मी त्याला विकणार आहे. इन फ्युचरमध्ये त्याची जो प्राइस आहे ते ₹200 या ₹300 होईल त्यावेळेस, म्हणजे काही वर्षानंतर. तर आपण काही वर्षानंतर विकणार आहोत, म्हणजे खूप दिवसासाठी आपण तो शेअर्स होल्ड करून, म्हणजे आपल्याकडे ठेवणार आहे. खरेदी करून विकणार नाहीये काही वर्षापर्यंत. तर त्या ह्याच्यामध्ये असतं पोझिशनल ट्रेडिंग. ह्याच्यामध्ये कसं असतो, रिस्क जो असतो तो कमी असतो, जेणेकरून आपण लॉंग टर्मचा विचार करतो. त्यामुळे ह्याच्यामध्ये रिस्क कमी असते आणि यामध्ये प्रॉफिट होण्याचे चान्सेस थोडेसे जास्ती असतात. ठीक आहे. तर पोझिशनल ट्रेडिंग म्हणजे आपल्याला टाइम नाही भेटत, आपण आज खरेदी केली आणि काही वर्षानंतर आपण त्याला बघणार आहोत. ठीक आहे. त्याच्यामध्ये दररोज आपल्याला चार्ट बघायची गरज नसते. आणि सेकंड आहे स्विंग ट्रेडिंग. स्विंग ट्रेडिंग मध्ये कसं असतं, आता एखादा शेअर जर घेतला तर त्याला काही दिवस ते काही आठवड्यापर्यंतच आपण त्याला घेऊन ठेवू शकतो, त्यानंतर आपल्याला विकावा लागतो. तर त्याला बोलतात स्विंग ट्रेडिंग. ह्याच्यामध्ये कसं असतं, मार्केटचा ट्रेंड असतो. आता मार्केट ट्रेंड म्हणजे काय, तर ते आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत. तर आधी आपण हे समजू की स्विंग ट्रेडिंग म्हणजे काय. तर स्विंग ट्रेडिंग मध्ये मार्केटचा ट्रेंड असतो. आता समजा मार्केट अप ट्रेंड चालू आहे, तर ह्याच्यामध्ये आपल्याला ट्रेंड समजला. तर आता मला माहिती आहे की मार्केट अप ट्रेंड आहे, तर मला आता इथनं काय करणार की मी एक शेअर घेणार आणि मी तो काही दिवसापर्यंत किंवा काही आठवड्यापर्यंत होल्ड करणार, जेणेकरून मला त्याच्यामध्ये प्रॉफिट होऊन जाईल, जेणेकरून मला माहिती आहे की तिथं अप ट्रेंड चालू आहे म्हणून. ठीक आहे. तर ज्यावेळेस मार्केटचा ट्रेंड तुम्हाला समजतो, त्यावेळेस आपण स्विंग ट्रेडिंग करू शकतो. स्विंग ट्रेडिंग मध्ये थोडासा रिस्क जास्ती असतो, ह्याच्यापेक्षा थोडासा ह्याच्यामध्ये जास्ती असतो. आपण थोडं थोडं खालती येणार, तसं इथं रिस्क वाढत जाणार आहे. ह्याच्यामध्ये फर्स्टमध्ये थोडासा रिस्क कमी आहे, सेकंडमध्ये थोडा जास्ती, थर्डमध्ये थोडासा अजून वाढणार आहे. असं करत करत लास्टचा जो ऑप्शन आहे ह्याच्यामध्ये सर्वात जास्त रिस्क आहे. ठीक आहे. तर जसं जसं आपण खाली येऊ तसा रिस्क आपला वाढणार आहे. तर ह्याच्यामध्ये ह्या वरच्यापेक्षा थोडासा खालचा जो आहे ह्याच्यामध्ये थोडासा रिस्क जास्ती आहे, हे समजलंच असेल तुम्हाला. आता थर्ड आहे ऑप्शन ट्रेडिंग. ऑप्शन ट्रेडिंग मध्ये तुम्ही ऐकलंच असेल की लोक ऑप्शन ट्रेडिंग करतात, त्यामध्ये जास्ती लॉस होतो, जास्ती प्रॉफिट होतो. काही मिनिटांमध्ये प्रॉफिट होतो, काही मिनिटांमध्ये लॉस पण होतो. ह्याच्यामध्ये असतं ऑप्शन ट्रेडिंग मध्ये कॉल अँड पुट. म्हणजे कसं असतं, कॉल अँड पुट हे आता काय असणार आहे तुम्हाला आता नाही समजणार आहे, पण ह्याच्यावरती आपण येणारे व्हिडिओ बनवणारच आहे. तर टेन्शन नका घेऊ, ह्याच्यावरती पण मी व्हिडिओ एकदम बनवून देईन, जेणेकरून तुम्हाला कॉल काय असतो, पुट काय असतो हे पण समजेल. पण एक उदाहरणासाठी सांगतो, आता मार्केट चालू आहे ह्या लेवलला, एक्झाम्पलसाठी इथं चालू आहे मार्केट. आता इथून मार्केट जर वरती जाईल तर तिथं कॉल घेतात. ऑप्शन ट्रेडिंग मध्ये सांगतोय, तिथं कॉल घेतात, जेणेकरून मला माहिती आहे मार्केट वरती जाईल तर मी पैसे कमवू शकतो, आणि आता इथून मार्केट खालती येणार आहे तरी मी इथं पैसे कमवू शकतो, त्याच्यामध्ये पुट घेऊ. ठीक आहे. तर ऑप्शन ट्रेडिंग मध्ये कॉल आणि पुट असतो. जर आपल्याला समजलं की इथून मार्केट वरती जाणार आहे तर तिथेही आपण पैसे कमवू शकतो, आणि जिथं मार्केट पडणार आहे तिथेही आपल्याला समजलं की इथून मार्केट पडणार आहे, त्यामध्ये पण आपण पैसे कमवू शकतो. म्हणजे मार्केट वरती गेलं तरी पैसे कमवू शकतो, खालती आलं तरी पैसे कमवू शकतो. पण यात थोडासा रिस्क जास्त असतो. ठीक आहे. तर ह्याच्यावरती आपण पूर्ण येणारा व्हिडिओ बघणारच आहे. याच्यावरती पूर्ण एक डिटेलमध्ये एकाच व्हिडिओमध्ये पूर्ण ऑप्शन ट्रेडिंग बद्दल सांगतो, जेणेकरून त्यामध्ये तुम्हाला पूर्ण समजेल की कॉल काय असतो, पुट काय असतो, तुम्हाला कसं समजेल मार्केट पडेल का वरती जाईल. आणि त्यामध्ये तुम्ही पडत्या मार्केटमध्ये पैसे कमवू शकता आणि वरती जात असेल तरी पैसे कमवू शकता. हे ऑप्शन ट्रेडिंग मध्ये पॉसिबल आहे. ठीक आहे. ह्याच्यामध्ये थोडासा रिस्क पण जास्तीच असतो, जेवढा पैसा आहे तेवढा रिस्क पण आहे. ठीक आहे. याच्यामध्ये आता चौथा आहे इंट्राडे ट्रेडिंग. आता इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे काय असतं, की एखादा शेअर्स घेतला तुम्ही तर तो आजच्या आजच विकायचा आहे. म्हणजे सकाळी मार्केट ओपन झाल्यापासून मार्केट क्लोज व्हायच्या आधी आपल्याला तो इंट्राडे मध्ये, म्हणजे सेम डे घ्यायचा आणि सेम डे विकायचा. त्यात आपल्याला प्रॉफिट हो किंवा लॉस हो, आपल्याला घ्यायला आज तर आजच विकायला लागतो, त्याला बोलतात इंट्राडे. ह्याच्यामध्ये रिस्क थोडंसं जास्त असतं, कारण कसं असतं, आजच आपण घेतलंय, आज माहित नाही मार्केट वरती जाणे की खालती येणार आहे, पण आपण आज शेअर घेतला तर पण आपण याला विकायचं पण आजच आहे. तर त्यामध्ये एका दिवसामध्ये मुवमेंट, म्हणजे जो हालचाल आहे ती किती होणार आहे, ओव्हरऑल थोडीशी होणार आहे. तर त्यामध्ये थोडंसं कसं असतो, रिस्क जास्ती असतो इंट्राडे मध्ये. कारण आपल्याला माहिती आहे की इथून मार्केट वरती जाणार, तर एका दिवसामध्ये जास्तीत जास्त हालचाल नाही करत मार्केट, त्यामुळे इथं थोडं प्रॉफिट पण होऊ शकतो. पण तो इंट्राडे मध्ये आपल्याला हे समजून घ्या की थोडासा रिस्क जास्ती आहे.
आणि मी जर शेअर आज घेतला तर मला तो आजच विकावा लागतो. जर तुम्ही नाही विकला तर ऑटोमॅटिकली तुमचा जो ब्रोकर आहे मार्केट क्लोज झाल्यानंतर तुम्हाला त्या शेअर्समधनं बाहेर काढतो म्हणजे एक्झिट करतो. ठीक आहे. आता सर्वात महत्त्वाचा आणि सर्वात लास्ट ऑप्शन हे स्कॅल्पिंग. स्कॅल्पिंग ट्रेडिंग म्हणजे काय? एकदम रिस्क लेवलचा आहे हा स्कॅल्पिंग ट्रेडिंग. याच्यामध्ये रिस्क जेवढा जास्त आहे तेवढाच प्रॉफिट पण आहे. जेवढा प्रॉफिट आहे तेवढा रिस्क पण आहे. काही मिनिटामध्ये म्हणजे मी एका ट्रेडमध्ये एंट्री घेतली तर काही मिनिटामध्ये मला एक्झिट करावं लागतं. म्हणजे जो एक एक्झाम्पलसाठी सांगतो म्हणजे उदाहरणासाठी की अप ट्रेंड चालू आहे किंवा डाऊन ट्रेंड चालू आहे. ठीक आहे. तर त्या अप ट्रेंड म्हणजे मार्केट वरती चाललंय तर त्या वरच्या मार्केट जो चालू आहे रॅली चालू आहे त्याच्यामध्ये मी घेणार ट्रेड आणि तो जो रॅलीचा मुवमेंट आहे तो कॅप्चर करणार म्हणजे घेणार आणि मी तिथनं बाहेर पडणार. भले मला तिथं लॉस हो किंवा तिथं मला प्रॉफिट हो. पण मी काय करणार की एक 4-5 मिनिटासाठी एक ट्रेड घेणार आणि एक्झिट करणार. त्याला बोलतात स्कॅल्पिंग. आणि आजकाल जास्ती तर लोक हे स्कॅल्पिंग करतात. स्कॅल्पिंगमध्ये प्रॉफिट जेवढा जास्ती दिसतो तेवढा लॉसही जास्ती होऊ शकतो. तर स्कॅल्पिंगमध्ये थोडंसं आपण नंतर जाऊ जेणेकरून आपल्याला पूर्ण मार्केटचं नॉलेज येईल. आपण पूर्ण मार्केटला समजून घेऊ. त्यानंतर आपण स्कॅल्पिंगमध्ये घुसू. पण आधी आपण पहिले तर ह्याच्यावरती फोकस करू. आता जसं मी तुम्हाला सांगितलं ह्याच्यामध्ये सर्वात जास्त रिस्क आहे. ह्याच्यामध्ये थोडासा कमी आहे. ह्याच्यामध्ये थोडंसं कमी. म्हणजे जसं आपण इथनं वरती जाऊ रिस्क कमी होत जाणार आहे. सर्वात जास्ती कमी पोझिशनल ट्रेडिंगमध्ये रिस्क आहे. जेणेकरून तुम्ही काही वर्षासाठी होल्ड करा. तुम्हाला जर लगेच घ्यायचं आहे आणि लगेच विकायचं आहे म्हणजे लगेच तुम्हाला कमी वेळात जास्ती पैसे कमवायचे असतील तर स्कॅल्पिंग आहे. पण कमी वेळात जास्ती पैसे घालवायचेही असतील तरी तुमच्यासाठी स्कॅल्पिंग आहे. तर हे जे मी सांगितलेले आहेत ते तुम्हाला तुमच्या ह्याच्याने बघू शकता की तुम्हाला जर जॉब करत असाल तर स्विंग ट्रेडिंग, तुम्हाला चार्ट बघणं दिवसभर पॉसिबल आहे तर ऑप्शन ट्रेडिंग, इंट्राडे ट्रेडिंग आणि तुम्हाला जर पूर्ण नॉलेज आहे, पूर्ण तुम्हाला मार्केटचा अभ्यास आहे तर तुम्ही स्कॅल्पिंग करू शकता. आता तुमच्या ह्याच्यावरती की तुम्हाला किती टाइम भेटतो त्याच्यावर तुम्ही कुठलीही ट्रेडिंग करू शकता. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण हे बघणार आहे की आपण चार्ट कसा बघायचा, चार्टवरती कॅन्डल्स तुम्हाला कशा समजावून घ्यायच्या आणि त्या कॅन्डल्सवर तुम्हाला कसं समजेल की मार्केट वरती जाणार आहे की खालती जाणार आहे. पूर्ण चार्ट बद्दल आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर पुढचा व्हिडिओ बघायला विसरू नका आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.